श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेवाय नमः. अंतरी द्याऊ श्री गुरुमूर्ती. जगी जयाची गाध कीर्ती. करी जो मनवांच्या पूर्ती. निज भक्तांची निरंतर. गुरु परमात्मा परमेश्वरू. गुरु सर्वोत्तम सर्वेश्वरू. गुरु भवाब्दी तिरू. नेई पैलती रहस. नाम गुरुमुखीचे चांगले. उपासकास फळे चांगले. जे गुरुनाम धरुनी राहिले ते तरती भवमायेत. नित्यनामी रत व्हावे. पावधुनी काढावे. पुण्यपदरास जोडावे. सहजी गुरु कृपेने. ऐसा थोर जो सद्गुरु. तया विनम्र नमस्कारू. ठेवी माझे मात्यावरू. कृपा असते सदैव रे. पुढे वैसले श्रोतुजन. अधीर कराया कथाश्रवण. तयाची आता निवेदन. कथा पुढील ही ऐका. श्रीपती म्हणती लक्ष्मीप्रत. अधिक मास महिमा अद्भुत. सुख शांती पुण्यपदरात. पुण्य बरसात उपासकावरी घडे. ही कथा आहे सौराष्ट्राची. जेथे छायाही नसे वृक्षाची. सकल भूमी वाळवंटाची. भयानानी भेसुऱ्या. त्या प्रांती नगरी जाण. एक नाम प्रभास पटन. तेथीचे सर्व स्त्री पुरुष मान. देती धर्म देवास. सर्व धर्माचार करीती. आपुला धर्म पाळती. उत्तम आचार धर्मनीती. अनुशासन चांगले. त्या नगरीचे नगरजन. नित्य करीते पवित्र स्नान. आपुल्या ब्राह्मण आपला धर्म पाळून. यज्ञ याज्ञिकी ते करीते. स्नाने होते देहशुद्धी. स्नानाची केवळ नसे उपाधी. स्नाने पाप मल धुवती. देह मन निर्मळ. स्नानपूजा दानपाठ. सकल जन धर्मरत आचरत. विचार कृती श्रेष्ठ. भगवत निष्ठा वानते. अधिक मास येता जाण. गंगा स्नान दान धन. देती अन्न वस्त्रदान. ब्राह्मण भोजन घालिती. कोणी देती कुंभदान. कोणी करीती दीपदान. कोणी कथा पुराण श्रवण. कोणी नाम जपतात. ऐसा त्या प्रभास पटनात. ब्राह्मण होता एक राहत. सोमशर्मा नामे प्रख्यात. विद्वान असे सद्गुणी. अधिक मासाचे तोही व्रत करीत होता सर्वश्रेष्ठ. जे पुण्यदान पदरात घालत असे उपासका. स्नानदान यज्ञ याज तो प्रत्यही करे छान. भगवंत पूजा नामस्मरण. जप तप आचरे तो विप्र एके दिनी. जात असता स्नाना लागुनी. तोच तयाचा मार्गलक्षुनी. आला एक राक्षस. रूप अक्राळ विक्राळ. माती केसाचे झंझाळ. दात पुढे मुखे लाळ. नेत्र अंगार ओकती. समोर पाहता तो राक्षस. सोमशर्माचे कंपित मानस. तो मनेही विघ्न वाटेस. का आले ना कळे. आठवणी मनी भगवंत. ब्राह्मण मनी नरसिंह स्तोत्र. तेने निर्भय होता चित्त. पुसता झाला राक्षसा. काय कोण रे तू कोठोनी. येसी माझा मार्ग आडूनी. मी जातो करण्यास स्नान. तू येसी का आडवा. जरी माझे व्रतास तू विघ्न आणलेस. तरी शाप देईन खास. सावध होई दुरात्मा. राक्षसे होता तया पाहिला. देदीप्यमान तो विप्रभला. त्यात नरसिंह स्तोत्र जपला. झाला होता निर्भय. जरी याची रोखिली वाट. तरी तो होईल क्रोधित. मग शापेल एक क्षणात. आत्मघात होईल. तरी आता जाऊन शरण. बरे साधू आत्मकल्याण. ब्राह्मण जगी दयावान. करील उद्धार आपुला. ऐसा विवेक विचार करुनी. राक्षसी लागे द्विजाचरणी. म्हणे मजसी उद्धारुनी. करी माझे कल्याण. सोमशर्मा झाला विचारिता. मज सांगेची सत्वरता. ही राक्षस योनी भोगिता. तू का रे झाला असे. तव राक्षस म्हणे विप्राप्रत. मी पूर्वजन्मीचा एक धनवंत. वैश्य व्यवसायी विख्यात. असे एके ग्रामीचा. खरेदी विक्री नाना वस्तूंची. राखण लोकसंपत्तीची. विश्वास जनांचा मजवर्ती. घरी धन बहु असे. लक्ष्मी माझ्या तिजोरीत. गाई म्हशी त्या गोठात. एक घोडा गाडी दारात. वैभवाच्या त्या खाणी. घरात पत्नी माझी सुंदर. लेकी परिवार. सर्व सुखे माझ्या समोर. हात जोडून उभे ती. नवलौकिक गावात चांगला. शेती वाडी माडी इमला. न्यून नसे काही कशाला. भोगी सौख्य अपार. एक दिनी एक सज्जन ब्राह्मण. काय म्हणे मजकडे येऊन. एवढे धन द्यावे जे ठेवून. मी तो जातो यात्रेस. 10 सहस्त्र स्वर्ण नाणी घटा भरलेल्या तयानी. माझे हाती ठेवून जाऊ म्हणे वाराणसी. यात्रा सारून मागे येईन. मी माझे धन परत नेईन. तुझी मोबदला देईन. द्रव्य राखणीचा भला.
विश्वास ठेवून माझ्यावरती द्रव्यघट तो देऊन हाती ब्राह्मण जाय उठाउठी तीर्थयात्रे कारणे धन त्याचे ते मी सांभाळले नीट सुरक्षित ठेविले त्याचे विश्वास संपविले त्याने विश्वासे सोपविले होते माझेवरी ते वर्ष झाली 5-7 परी तो न आला परत द्रव्य त्याचे माझे घरात सुरक्षित ते होते ऐसा काळ काही लोटता व्यवसाय ते अडचण मजला ते वेळी मी खर्चून टाकला त्याच द्रव्य ठेवा तो आता काळ बहुत लोटला विप्रयात्रेत असेल निवर्तला तो परत येईल कशाला असे मने वाटले नव्हते काही कागदावर सारा तुडीचा व्यवहार तो बघ पुढे आला तर ऐसा विचार मी केला तोच 12 वर्षानंतर एके दिनी तो विप्रवर येऊन मागे द्रव्य सत्वर मने ठेवा परतावा द्रव्य लोभे बुद्धी भ्रष्ट माझी झाली ती क्षणात मी नाकारिले तया प्रत नाही ठेवा मजकडे तू मजकडे ठेवा ठेविला आहे का काही कागद केला का कोणी ते सांग साक्षीला उलटलो मी त्यावरी दुःखी कष्टी विप्र होत गेला राजदरबारात न्याय मागण्या अन्याय प्रत परी तोही न जमे राजा दोघासी पाचारिले सांगा मने काय झाले कुणाचे द्रव्य कोणी घेतले कैसा झाला व्यवहार तव तो ब्राह्मण मनी धन 10 सहस्त्र नाणी भरून कुंभ धनवंताकडे ठेवून गेलो काशी यात्रेस यात्रेवरून परत येता मी धन मागू गेलो असता तो म्हणे ना माझे हाता धन किंवा तू दिले मी धन देऊनी याच्या हाती विश्वासून याचेवरती परत नेईन आल्यावरती ऐसे होतो बोललो असोनी हा धनवंत द्रव्यलोभे झाला भ्रष्ट विश्वासघात करी विमजप्रत न्याय करावा तातडी तव मी बोले नृपास कोण साक्षी व्यवहारास एवढे द्रव्य काय घरात असेल काय विप्राकडे ब्राह्मण पूजा पाठ करी तो फिरतो दारोदारी एवढ्या धनाचा तो अधिकारी सांगा कैसा असेल हा माझ्या युक्तिवाद खरा ठरे दरबारात मी ठरलो दोषमुक्त हंस झाले विप्रांचे मग तो ब्राह्मण तळतळत गेला मला शाप देत म्हणे चांडाळ द्रव्यासक्त तू विश्वासघातकी तू माझा केलास घात द्रव्य घातलेस कशात शाप माझा भोवणार सत्य सत्य जाणरे कवडी जोडून त्याने साठविले जे धन ते द्रव्य मी आणतीने हडप केले म्हणून तळमळीत धनासाठी ब्राह्मण प्राण सोडे शेवटी मीही मृत्यू पावल्यावरती झालो ब्रह्मराक्षस दुजाचे द्रव्य लाटू नये अनितीने वागू नये असत्य भाषा बोलू नये हेही न कळे मज मुडा तो कर्म भोग गतजन्मीचा ह्यजन्मी राक्षस योनीचा उद्धार कसा व्हावा माझा सांगा आता होईल तरी तू होऊन कृपावंत तव स्नानांचे पुण्य मज प्रत देऊनी पाठवी लोक परलोकात परोपकार करी तुका राक्षसाचे करुणावचन ऐकून सोमशर्माचे मन द्रवले त्या जीवा लागून काय बोलता झाला मी जे या मलमासात स्नानदान केले व्रत तयाचे पुण्य जे का मज प्रत असेल काही लाभले त्यातले सप्त दिनांचे फल अर्पितो मी तूच मी साचे उद्धारून हो तुझे त्याची पुण्यप्रभावे ऐसा संकल्प करून उदक सोडी तोच क्षणी विमान आले स्वर्गातून ब्रह्मराक्षस उद्धारला राक्षस झाला दिव्यदेही पापाक्षय तो क्षणात पाय उचलून नेला विमानी तोही भाग्य त्याचे उजळले तो बसत असता विमानी करी नंदन हात जोडणी विप्र म्हणे थोर करणी तुझी झाली अनुभवा तू होऊन दयावंत कृपा केली समजप्रत पाठविले मोक्षप्रत पुण्य तुझे वचोनी तुझ सारिका पुण्यदानी नाही जगी कुणी तू पापियाचे उद्धारुनी कारणीभूत ठरलास तुझे सदैव हो कल्याण तुझ धन संपत्ती धन अति भेटोत श्री भगवान ऐसे मने इच्छितो इतकी कथा लक्ष्मीस सांगून मने श्रीनिवास हा मलमास ऐसा खास आहे पुण्यदायी तो ही संधी 3 वर्षांनी एकदा प्राप्त होते म्हणून वाया न दवडा ती पर्वणी इतकेच प्रार्थना संकलास स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंदने विरचित विशंती तमोध्याय गोढा इति श्री अधिक मास महात्म्य 20वा अध्याय। ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय। श्री स्वामी समर्थ।